श्रीकृष्णांना दानवीर कर्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या दानशीलतेची परीक्षा का घ्यावी लागली? अशी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले ज्याच्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली? एक वेळची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बोलत होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दानवराज राजा बलीच्या दानवीरतेची कहाणी ऐकवत होते की कसे राजा बलीने भगवान वामन यांना 3 पावले भूमी दान केली होती. तेव्हा अर्जुन विचारतात, हे माधव, आजच्या जगामध्ये सुद्धा असा दानवीर आहे का? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, आज पूर्ण जगामध्ये कर्ण सगळ्यात मोठा महान दानवीर आहे, ज्याने आजपर्यंत कोणताही याचक रिकाम्या हाताने पाठवला नाही. भगवान श्रीकृष्णांच्या तोंडून अशा प्रकारे कर्णाची महानता ऐकून अर्जुनाला खूप ईर्ष्या झाली. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे कृष्णा, भ्राता युधिष्ठिरने सुद्धा आजपर्यंत कोणत्याही याचकाला रिकाम्या हाताने कधीही पाठवले नाही. दररोज ते प्रत्येक याचकाला अन्न, धान्य आणि धनाने परिपूर्ण करतात. एवढेच नाही तर त्यांच्याजवळ एवढे धन आहे की त्यांनी पूर्ण आयुष्य दान केले तरी कधीही संपणार नाही. त्यांच्या संपत्तीसमोर तर कर्णाची संपत्ती काहीही नाही. तरीही दानवीरतेची गोष्ट आली तर तुम्ही फक्त कर्णाचे नाव का घेता? भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे पार्थ, आज आपण दोघांची परीक्षा घेऊ. यामुळे हे सिद्ध होईल की दोघांमध्ये उत्तम कोण आहे. त्यावेळी जोरात पाऊस पडत होता. श्रीकृष्ण आणि अर्जुनाने याचकाचा वेश केला आणि रात्रीच्या वेळी युधिष्ठिरजवळ दान मागण्यासाठी गेले. सम्राट युधिष्ठिर त्यावेळी झोपण्यासाठी जात होते. जेव्हा त्यांना कळाले की 2 ब्राह्मण दान मागण्यासाठी आले आहेत, तेव्हा ते लगेच बाहेर आले. ब्राह्मणरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे अभिवादन केले आणि त्यांना विचारले की त्यांना दानामध्ये काय पाहिजे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी म्हटले की आम्हाला 1 मन वाळलेले चंदनाचे लाकूड पाहिजे. युधिष्ठिरने लगेच त्यांच्या सेवकांना सांगितले की यज्ञशाळेतून 1 मन चंदनाचे लाकूड घेऊन या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आम्ही अशुद्ध लाकूड घेत नाही, कारण ते आधीच यज्ञासाठी कापले गेले आहे. युधिष्ठिर हैराण झाले आणि म्हणाले, यावेळी तर सगळीकडे पाऊस पडत आहे. अशा वेळी वाळलेले लाकूड मिळणे अशक्य आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला 1 मन चंदनाच्या लाकडाऐवजी 1 मन सुवर्ण मुद्रा देऊ शकतो. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्हाला सुवर्ण मुद्रा नाही तर वाळलेले चंदनाचे लाकूडच पाहिजे. युधिष्ठिरने हात जोडून म्हटले की हे ब्राह्मण, यावेळी तर वाळलेले लाकूड मिळणे अशक्य आहे. तुम्ही कृपया आज रात्री माझे अतिथी म्हणून राहा. उद्या सकाळी पाऊस थांबल्यावर मी तुम्हाला 20 मन चंदनाचे लाकूड उपलब्ध करून देईल. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही सनातन ब्राह्मण आहे. आम्ही कोणाचेही अतिथी म्हणून राहू शकत नाही. आता युधिष्ठिर खूप धर्मसंकटांमध्ये पडले. आता करायचं तर काय करायचं? कोणताही उपाय न मिळाल्यामुळे युधिष्ठिरने त्यांचे पाय पकडले आणि म्हणाले, या स्थितीमध्ये मी दान देण्यासाठी असमर्थ आहे. कृपया तुम्ही मला क्षमा करा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथून निघून गेले आणि आपले भ्राता युधिष्ठिरला एवढे व्यथित पाहून अर्जुनाचे मन खूप दुःखी झाले. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले की युधिष्ठिरला इतके अपमानित करणे बरोबर होते का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्थ,
आपण युधिष्ठिरचा अपमान नाही केला, फक्त त्यांच्याकडे दान मागितले होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे माधव, सगळीकडे पाऊस पडत असताना कोणी कसं वाळलेल्या लाकडाचे दान देऊ शकेल? श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, आता चल कर्णाकडे जाऊ. एक मोठी यात्रा केल्यानंतर दोघे अंग देशात पोहोचले. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तिथे सुद्धा पाऊस पडू लागला. त्याच अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन कर्णाच्या महलामध्ये पोहोचले. जेव्हा कर्णाला माहीत झालं 2 ब्राह्मण त्यांना भेटण्यासाठी आले आहेत, तेव्हा उशीर न करता कर्ण बाहेर आले. कर्णाने दोघांनाही प्रणाम केला आणि म्हटले, हे ब्राह्मणदेव, हे माझं भाग्य आहे की अशा वातावरणामध्ये तुम्ही मला दान देण्यायोग्य समजले आणि माझा सन्मान वाढवला आहे. कृपया तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या वस्तूच्या इच्छेने इथे आले आहात. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागताल, जर ते माझ्या अधिकारामध्ये असेल तर मी क्षणाचाही विलंब न करता तुमच्या सेवेमध्ये आणून देईन. कर्णाच्या अशा म्हणण्यावर भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला सुद्धा तीच वस्तू मागितली जी युधिष्ठिरला मागितली होती. त्याबरोबरच त्यांनी हे सुद्धा सांगितले की ते यज्ञशाळेतील लाकडं घेणार नाही. आणि श्रीकृष्णाने हे सुद्धा सांगितले की हे अंगराज, आम्हाला माहीत आहे की अशा पावसामध्ये वाळलेली लाकडं मिळणं कठीण आहे. जर तुम्ही हे दान देऊ शकणार नसाल तर आम्ही इथून निघून जातो. यावर कर्ण म्हणाला, हे ब्राह्मण, देवाच्या कृपेमुळे आजपर्यंत कोणताही ब्राह्मण माझ्या दारातून रिकाम्या हाताने गेला नाही आणि तुम्ही जर अशा प्रकारे दान न घेता निघून गेले तर मोठा कलंक लागेल मला. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा, मी लगेच येतो. असे बोलून कर्ण आपला धनुष्य घेऊन येण्यासाठी गेले. अर्जुन हे पाहून मोठा आश्चर्यचकित झाला. कर्ण असं कोणतं दिव्य अस्त्र प्रयोग करतील की त्यामुळे ओली लाकडं सुकतील? अग्नी अस्त्राचा प्रयोग केला तर सगळी लाकडं जळून जातील. अर्जुनाने हे श्रीकृष्णाला पण विचारले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, थोडी वाट पहा, माहीत होईल. अर्जुन कर्णाची वाट पाहत बसले. अर्जुनाला हे पाहायचे होते की कर्णाजवळ असे कोणते अस्त्र आहे जे अर्जुनाजवळ नाही. थोड्याच वेळात कर्ण आपला धनुष्य घेऊन आला आणि आपल्या साधारण बाणाने महलाच्या मुख्य दरवाजाला कापलं, जे चंदनाच्या लाकडाने बनलं होतं. पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या समोर चंदनाच्या लाकडांचा ढीग जमा झाला. या प्रकारे दान घेऊन अर्जुन आश्चर्यचकित राहिला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अंगराज, तू दिलेली लाकडं घ्यायला आम्ही नकार दिला तर तू काय करशील? श्रीकृष्णांच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर कर्णाने आपली शय्या जी चंदनाच्या लाकडापासून बनवली होती त्याचे तुकडे तुकडे केले. कर्ण म्हणाला की हे ब्राह्मणदेव, माझी शय्या माझे दिव्य कवच आणि कुंडलांमुळे कधीही अपवित्र होत नाही, त्यामुळे ते तुमच्या यज्ञाच्या योग्य आहे. भगवान श्रीकृष्ण खुश झाले आणि कर्णाला म्हणाले, जर मी या लाकडांना दान घेण्यासाठी नकार दिला तर? तेव्हा कर्णाने दोन्ही हात जोडून म्हटले की हे ब्राह्मणदेव, मी देवतांना माझ्या पुण्याच्या बदली तुमच्यासाठी दानाची याचना करेन. श्रीकृष्ण म्हणाले, जर देवतांनी नकार दिला तर? तेव्हा कर्ण म्हणाला, तरीही मी भगवान श्री वासुदेवांना हीच प्रार्थना करेल आणि माझा विश्वास आहे की माझी प्रार्थना ते कधीही टाळणार नाहीत. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अंगराज, मी कृष्णाला ओळखतो. त्यांना तुझ्या पुण्यामध्ये काहीही रुची नाही. ते नक्कीच तुला तुझे दिव्य अस्त्र मागतील, ज्यामुळे
तू अर्जुनाचे काहीही अहित करू शकणार नाही. तेव्हा कर्ण म्हणाला की हे ब्राह्मण देव, अर्जुनाचा मृत्यू त्यांच्यासाठी दानापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही. जर वासुदेवांनी माझे पूर्ण अस्त्र जरी मागितले तरी मी ते आनंदाने देईन. हे ब्राह्मण देव, मला माहीत आहे की बिना सामर्थ्याचे अर्जुनाबरोबर युद्ध केल्याने माझा मृत्यू निश्चित आहे. पण जर आज मी तुम्हाला दान देऊ शकलो नाही तर मी माझे प्राण त्यागेन. कर्णाचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला मिठी मारली. ते एक मन लाकूड घेऊन तिथून निघून गेले. हे सगळं पाहून अर्जुन एकदम निशब्द झाले. त्याला अशा अवस्थेत पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, पाहिलं का तू? यामुळेच मी कर्णाला महादानी म्हणतो. युधिष्ठिरचे दारसुद्धा चंदनाच्या लाकडाने बनलेले होते, पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. युधिष्ठिरच्या दानवीर होण्यामध्ये मला कोणतीही शंका नाही, पण कर्ण स्वभावानेच उदार आहे आणि दानवीरता त्याच्या रक्तामध्ये वाहते. हे पार्थ, कर्णाच्या जीवनाचे एकमेव लक्ष तुझा वध करणे हे आहे. कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता ती गोष्टसुद्धा दानमध्ये देण्यासाठी कर्ण तयार आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे माधव, आज मी सुद्धा या गोष्टीचा स्वीकार करत आहे की कर्णासारखा दानवीर आज पूर्ण विश्वामध्ये कोणीही नाही. अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे माधव, या एक मन लाकडाचा कोणावर उपयोग करावा? श्रीकृष्ण म्हणाले, या महादानाचा उपयोग महायज्ञामध्येच झाला पाहिजे. आता या लाकडांचा उपयोग युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञाचा आरंभ करण्यासाठी केला पाहिजे आणि युधिष्ठिरचा यज्ञ पूर्ण झाला. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.